SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा। सविस्तर वृत्त असे। विद्यार्थ्यांना वही वाटप, तरुण युवकांचा उत्साह वाढविण्यासाठी क्रिकेट स्पर्धा, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर तसेच विविध उपक्रम राबवत रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांचा जन्मदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। अनेक मान्यवरांनी त्यांना यथोचित शुभेच्छा दिल्या। वाढदिवसाप्रसंगी महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान सातपूर या ठिकाणी करण्यात आला। आजपर्यंत केलेल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर सातपूरचा राजा गणेशोत्सव समितीतर्फे सत्कार मूर्ती प्रकाश लोंढे यांना सातपूर अयोध्या हॉटेल या ठिकाणी सर्व धर्म समभावाचा पुरस्कार देण्यात आला। या प्रसंगी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सीमा हिरे या उपस्थित होत्या। तसेच विश्वशांती बुद्धविहार म्हाडा कॉलनी येथील पदाधिकारी व महिला मंडळातर्फे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या जन्मदिनी जाधव संकुल येथील मनपा शाळेत शेकडो विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप तसेच चॉकलेट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता। या प्रसंगी बौद्धाचार्य बाळासाहेब शिरसाट यांनी कार्यक्रमाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले। मनपा शाळा, जाधव संकुल, त्याचप्रमाणे PL ग्रुप, धम्मभूषण महिला मंडळ यांच्या वतीनं आमचे हृदयातील कंठ आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या जन्मदिनी आज या ठिकाणी विश्वशांती बुद्धविहाराच्या वतीनं, धम्मक्रांती मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी वही पेन वाटप, त्याप्रमाणे या मुलांना चॉकलेट वाटप करण्याचं ठरवलं आणि साहेबांना हा वाढदिवस एक अनोख्या पद्धतीने साजरा करावा असं आमच्या या ठिकाणी मंडळातील सदस्यांनी ठरवलं। आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन साहेबांनी एवढं बिझी शेड्यूल असताना या ठिकाणी मनपा शाळेच्या कर्मचाऱ्यांना, PL ग्रुप, त्याचप्रमाणे विश्वशांती बुद्धविहार RPI या पदाधिकाऱ्यांना आज वेळ दिला त्याबद्दल प्रथम खूप। आज आमचे युवकांचे प्रेरणास्थान नानाभाई लोंढे, त्याचप्रमाणे युवकांचे कंठस्थान आमचे भूषण भाऊ लोंढे यांच्याही लग्नाचा वाढदिवस आहे। आमच्या परिसराच्या वतीनं साहेबांनाच आणि नानाभाईंना आणि भूषणभाईंना सुद्धा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। काही चुकल्यास आम्ही आपले क्षमस्व आहे। आणि या ठिकाणी या शाळेचे शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे आमच्या नंदिनीताई जाधव आणि आदरणीय महेंद्रजी जाधव यांनी या ठिकाणी या वाढदिवसाला सहमती दिली त्याबद्दल या मनपा शाळेचे नंदिनीताई जाधव, त्याचप्रमाणे महेंद्रजी जाधव आणि मुख्याध्यापकांच्या अंडर जो शिक्षक टॉप आहे त्यांचे सर्वांचे आम्ही ऋणी आहोत। साहेबांनी आम्हाला वेळ दिला एवढंच आमच्यासाठी खूप आहे। इथेच थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम। या प्रसंगी पदाधिकारी व शाळा व्यवस्थापनातर्फे तसेच महिला मंडळातर्फे सत्कार मूर्ती प्रकाश लोंढे यांचा सत्कार करण्यात आला। चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आनंद यावेळी गगनात मावेनासा झाला होता।
दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, माजी नगरसेविका नंदिनी जाधव, सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके, PL ग्रुप संस्थापक भूषण लोंढे, नानाजी लोंढे, शिवसैनिक अशोक पारखे, ॲडव्होकेट प्रशांत जाधव, बौद्धाचार्य बाळासाहेब शिरसाट, लखन काळे, सागर बोरसे, महेंद्र जाधव, योगेश वस्ताद लोंढे यांसह शिक्षकवृंद आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी, बुद्धविहार आणि त्यांची पूर्ण समिती, धम्मभूषण महिला मंडळ, ज्ञात सर्व कार्यकर्ते, मला तुमचा मनापासून सार्थ अभिमान आहे. वाढदिवस हे निमित्त मात्र आहे. बुद्धविहारच्या समितीनं या लेकरांसाठी काय दिलं हे महत्वाचं नाही आहे. वही दिला का, पेन दिलं का, चॉकलेट दिलं हे अजिबात महत्वाचं नाही. त्यांच्या भावना काय आहेत, त्यांच्या मनाचा हा स्वभाव काय तो बघा. की आम्ही कुठेतरी काहीतरी देणेकरी आहोत. आमच्या उत्पन्नाच्या साधनातला 10% भाग आम्ही धम्मसंस्कार विधी असेल, विविध संस्कृती आणि परंपरा असेल, त्यासाठी किती रकमेचं हे अजिबात महत्वाचं नसतं. रकमेला तर आम्ही किंमत देत नाही, परंतु ज्या सन्मानानं तुम्ही हा कार्यक्रम साजरा करताय, गावी सर किंवा बाकी सरांबद्दल सांगायची आवश्यकता नाही. त्यांना हा वार्डाचं पाणी लागलेलं आहे, त्यामुळे जिकडं वार्डाचं पाणी असतं तिकडं ते त्याच पद्धतीनं प्रगती पथावर कामकाज करतात. नंदिनी माझी मुलगी अख्ख्या महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. कुठं नगरसेवक आता हो, तरी पण ह्या गल्लीत त्या बोळात यांच्या घरी जाय, त्यांची गारणी आहे, हे सातत्यानं कामकाज करीत असताना वाटतं सातत्यानं की जनतेने चांगले माणसं ओळखावेत. इलेक्शनच्या काळामध्ये शो शायनिंग करणारी, नको ते देणारी ही लोक ओळखावीत रके साहेब. आणि खऱ्या अर्थानं आपला विकास कोण करणार आहे, निस्वार्थीपणानं काम कोण करणार आहे, अशा लोकांच्या मागे उभं राहणं खूप गरजेचं आहे. मला माझ्या विहार समितीचा जास्त अभिमान यासाठी आहे की किमान माझ्या वाढदिवसाचं निमित्त साधून का होईना मतभेद विसरून सर्व असेच एकत्र नवीन वर्षाचा असा संकल्प करा. काय असतो काय असतो वाढदिवस म्हणजे काय असतो, वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्या कळत न कळत आपल्या हातून ज्या चुका झाल्या असतात त्या चुका सुधारवणं, मतभेद झाले असतील मतभेद बदलणं, किंवा वर्षभरात जर चांगलं काम केलं असेल त्यापेक्षा गतिमान पद्धतीने कामकाज करणं. आणि मला खात्री, मला विश्वास आहे जेव्हा तुम्ही चांगलं काम करताय ना, नंदिनीचं मी मुद्दाम नाव द्यावं घेतो माझी मुलगी आहे म्हणून, की जेव्हा तुम्ही चांगलं काम करता ना बुद्धविहार समितीवाल्यांनो, तेव्हा तुम्हाला मारामारीची गरज नाही, झगड्याची गरज नाही, काहीच गरज नाही. कोणीतरी तुमच्यात आणि माझ्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. मतभेद त्याचा वेगळा स्वार्थ असतो, तुम्ही त्याला ओळखायला खूप वेळ लावतात आणि मग कुठेतरी तुमची माझी नुकसान होऊन बसते. आणि जेव्हा मतभेदाचं रूपांतर वेळ गेल्यावर तुम्हाला मला कळतं मतभेद असले पाहिजे, आम्ही सांगतो, पण ते मनभेद असावे. मतातून ताबडतोब एकत्र येणं, एकमेकाच्या चुका असतील ते 4 भिंतीच्या आत सांगाव्यात, पण एखादी छोटी जरी चांगलं कर्तव्य केलं असेल भर पब्लिक मध्ये त्यांचा सन्मान करावा. अशा जर पद्धती तुम्ही राबवल्या तर मला असं वाटतं की सोपं काम. काही वेळा कळत न कळत गैरसमज झालेला असतो, गैरसमज कोणीतरी करून देतो, माझ्यासारखा येतो मतभेद लावतो, पण तुम्ही त्याच्यात बळी पडता असं होऊ नका. शालेय विद्यार्थ्यांना मला अभिमानानं सांगितलं, त्यांना तर काही कळतच नाही, परंतु मी शिक्षकांना सांगणार आहे की आयुष्यभर गावी सर तुम्हाला दोघं तुम्ही पाणी पिलंय वाढायचं सांगायची गरज नाही की मला वाटतं 14 का 15 वर्ष एकाच ठिकाणी सोपं नाही अनुभव म्हणून एकदा त्यांच्या नावाने जोरदार टाळ्यांच्या जास्त बोलायची गरज नाही. परंतु शिस्त कशाला म्हणतात आणि मुक्त हस्त कशाला म्हणतात. मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्लिश शाळा सुरू केली असताना मी शिस्त लावली आहे, पण मुक्त हस्त दिलंय. कारके साहेब का माहिती का, मला आयुष्यभर कधीच शिक्षक व्हायचं नाही, अजिबात शिक्षक व्हायचं नाही, मला विद्यार्थीच राहू द्या, कारण मला तुमच्याकडून सर्वांकडून ज्ञानाचा कण घेऊ द्या. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे, लेकरांना चांगले संस्कार द्या. आम्ही तुमच्या जीवावर हे लेकरं सोडित असतो, तुमच्या जीवावर.
तुम्ही ज्या पद्धतीने शिकवाल त्याच पद्धतीने लेकरं प्रगती करतील. तुम्ही खडू पांढरा आहे तो काळा जर शिकवलं तर काळच म्हणतील. म्हणून तुमचे काम आणि तुमच्या पद्धती चांगल्या पद्धती आहेत त्या तशाच अवलंबून टाका. लेकरामध्ये चांगले संस्कार द्या. महानगरपालिका काय असते आपण दाखवून दिले की महानगरपालिकेचे विद्यार्थी शिक्षक माझा दरवर्षी एक कोणीतरी आदर्श शिक्षक असलाच पाहिजे आणि अशा पद्धतीने वर्तन आपण करतो आणि म्हणून तुमचा मला साथ आहे. खूप ताण असतो तुम्हाला, मला माहिती आहे. SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.